गुड मॉर्निंग. पहाटेचे 5 वाजलेत आणि रोडने वाहनं चालू झालेत आता. असं दिसते पहाटे 5ला. पक्ष्याचा चिवचिवाट चालू झालाय. समर्थ सम्राटच्या डब्यासाठी तयारी चालू आहे. पहाटे उठून बसवले रिव्हिजन करायला. ही रिव्हिजन बघा आमचं. एक नंबर रिव्हिजन चालू आहे. मी इतकं बोलते तरी सुद्धा त्याला काय ऐकायला जाईना. सध्या शाळेमध्ये UT टेस्ट चालू आहे, तर त्यासाठीच मी त्याला थोडंसं, आज कम्प्युटरचा पेपर होता, थोडंसं रिव्हिजन कर म्हणून त्याला मी लवकर उठवलेलं दररोजच्या पेक्षा. तर हे आमचं रिव्हिजन चालू आहे. एकदम जोरात रिव्हिजन चालू आहे. कसं होतंय? काय खरं नाही टेस्टच त्या. झोप वाटतंय. सकाळ तर पहाटे 5लाच झाले. आता सगळं आवरलंय. 8 वाजून किती मिनिट झालेत? 7 मिनिट झालेत. तर चला आता समर्थला स्टॉपला सोडायला चालले. छान मस्त असे टपुरे टपुरे पांढरे शुभ्र फुलं. कोण आंघोळ केलं? मी. दादाला सोडून आल्यानंतर आम्ही शंभो केला. शंभो. वर बघ असं. मला म्हणतोय मम्मी मी किती क्यूट दिसते. ते तू क्यूट दिसतंय. आले बापले, आले बापले. लाडूबाईचा मेकअप झालाय. आमची लाडूबाई कशी दिसते तिकडे बघ. वाव, क्यूट दिसते ना. स्वतःलाच म्हणून घेते मी लय क्यूट दिसतो. खूप खूप बुद्धी द्या म्हणा. हा, सुखी ठेवा. देवपूजा सुद्धा झाली. लाडूनं दर्शन घेतलं, पाया पडला आणि म्हणते छुकी ठेवा, शुकी ठेवा. लाडूला माझ्या. माझी चिमणी लवकर उठून आवरून शाळेला चालली. सुशी सगळं करते लिकरू माझं. शाण्यासारखं उठून लवकर. हे बघा शाळेचे रोड. लोखंडाची कढई, कांदा टोमॅटो, काळं तिखट, हळद, चवीनुसार मीठ, सोयाबीन, लसूण खोबरा आणि शेंगदाणे. थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा पूर्ण मसाले एकजीव होण्यासाठी. अगदी 5 मिनिट झाकून ठेवायचं. प्रोटीननं भरलेली अगदी झटपट 3-4 मिनिटात होणारी भाजी. 11:30 पटापटा कामावरून आम्ही निघालो आता DMartला थोडीशी घरगुती खरेदीसाठी. कसं झालं तर लिस्ट काढून घेतली.
सोबत आपल्या मजबूत पिशव्या पण घेतल्या. जे काय घरातलं संपलं होतं त्याची मी लिस्टच काढून निघालेली आहे आणि मग तेच मी इथं बघत होते. तर असं करते की मी महिन्याचं एकदाच भरते. तर जेव्हा मी जूनमध्ये आले होते तेव्हा 3-4 तारखेला मी बाजार भरला होता. त्यावर मी आत्ता जुलैमध्ये भरते. जवळजवळ 1.25 महिन्यानंतर मी बाजार भरायला गेले. तर थोडंफार संपलं तर इथून तिथून आणण्यापेक्षा ना एकदाच भरून ठेवलेलं मला योग्य वाटतं. आणि तसं पुरवणीसुद्धा जातं. थोडं थोडं आणलेलं लगेच संपूनसुद्धा जातं. आणि आता पावसाळ्याचे दिवस त्यामुळे एक्स्ट्राचा बाजार भरून ठेवणं खूप गरजेचं आहे. जसं आपण पिठं शिल्लक ठेवतो पावसाळ्याचं तसं सगळं. आणि आम्हाला समर्थला सॉक्स घ्यायच्या होत्या, बॉटल घ्यायच्या होत्या, पण ते काही इथं भेटल्या नाहीत जसं पाहिजे होतं तसं. तर अगदी थोडासा बाजार करून मला लाडूच म्हणायला आवडतंय. मग तू म्हणतोय ना लाडू म्हणू नको, मला शमनाट म्हण म्हणून. नाही, तू माझा लाडूच आहे. लाडू आहे ना. इकडे बघ लाडू. ए लाडू, लाडू ले इकडे बघ. बाई तू लय क्यूट आहे म्हणून कमेंट येते. अरे लाडू तू क्यूट आहे का? रात्री ना ही घातलंय ना, ही तुम्हाला दिसते ना आता ही अंडरवेअर आणलेले. तर काल घातले रात्री घालते. दादा बघ ना मी किती क्यूट दिसतोय. मम्मी बघ ना मी किती क्यूट दिसतोय. होय बाळा, तू किती क्यूट दिसते ग बाया. कपडे घालून क्यूट दिसते. लय हुशार आहे ग माझं बाळ, लय शान आहे बोलतय नुसतं. दादा बी शान आहे ना. हा, तुमच्या दोघांची मम्मी शान आहे म्हणून तुम्ही दोघं शान आहे. पजल देऊ घ्या. हे घ्या. थँक्यू थँक्यू काय म्हणतात का नाही मम्मीला? म्हणणार कसं म्हणणार? वेलकम. थँक्यू वेलकम बेटा लाडू. लाडू तर आहो आम्ही सगळ्यांनी जेवण केलं. हे बघा बाजार इथंच ठेवले मी पिशव्या. आणि आहोंला दुधाचे कॅन वगैरे सगळं धुवून दिलं. आहो गेले, लाडू झोपलाय. त्यानंतर मग समर्थला ना झटपट आपली भेळ बनवून दिली. त्याला आवडते आणि मी नेहमी दाखवते, सारखं सारखं दाखवायला नको म्हणून आज दाखवली सुद्धा नाही. त्यानंतर पडलेत आता थोडेसे भांडे तेवढे मला आता साफसफाई करून तोपर्यंत लाडू पण उठतोय. मग जायचं मला समर्थ दादाला घ्यायला. आणि हे बघा मला तापीमुळं जर गोळ्या ते खाल्ल्यामुळं कसं होटाचं हे झाले. प्रत्येक वेळेस खालच्या होटाला होतं, ह्यावेळेस वरच्या होटाला झालेला आहे. तर आता जास्त काही मोठा करत नाही, तर व्हिडिओला इथंच थांबवतोय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आता हा मी व्हिडिओ एडिट करून अपलोड आजच करणार आहे. तर चला छान अशी एक कमेंट पण करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. लाडू झोपलाय.